नमस्कार. एक कॅमेरा समोर लावून मी आपल्याशी बोलतो आणि आपण माझं ऐकता पाहता. त्यामुळं मला आता कॅमेऱ्याची सवय लागली आहे. असाच कॅमेऱ्याचा सवय लागल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावरती होता. म्हणजे मोदी कॅमेरा घेऊनच सगळं करतात असा विरोधकांचा आक्षेप असतो. मोदींचे मग काय साधना करतानाचे फोटो, मोदी इकडे गेले, मोदी तिकडे गेले, कॅमेरामन मात्र मोदींना लागतो असा आरोप काँग्रेसकडून, राष्ट्रवादीकडून, शरद पवार गटाकडून किंवा ठाकरे गटाकडून नियमित होत राहतो. असो, करू द्या, आरोप ज्याचे त्यांनी करावेत. पण मोदी तसं करतात म्हणून आपण तसंच करायचं, कॅमेरे घेऊन काही धंदे करायचे अशी सवय काही लोकांना लागलेली आहे. म्हणजे जायचं, वारकऱ्यांसाठी भाकरी करायच्या, इकडून एक अँगल, तिकडून एक अँगल, दोन दोन अँगलनी भाकरी करतानाचे फोटो, व्हिडिओ माध्यमात प्रसृत करायचे आणि सांगायचे की बघा बघा वारकऱ्यांसाठी सेवा कशी केली. दिंडीत जाऊन 2 भाकरी थापून तव्यावर टाकल्या किंवा तव्यावर टाकलेल्या भाकरी काढल्या की झाली वारकऱ्यांची सेवा, असं म्हणणाऱ्यांना काय बोलावं आपण? काहीच बोलू नये, सोडून द्यावं. मला त्या भाकरी करण्याविषयी काहीच बोलायचं नाही, काहीच नाही. करू दे, जास्त त्याला करू दे. प्रत्येकाने काय जो शो ऑफ करायचा आहे तो करावा. मला फक्त काही 2-3 मूलभूत प्रश्न विचारायचे. म्हणजे किमान एखादी कृती करायची आहे तर आपापली करावी ना, आपापली करावी. दुसऱ्याची कॉपी कशाला करायची? एवढी वाईट वेळ आली आहे की एखाद्या 400-450 मतदान विधानसभा निवडणुकीत घेणाऱ्या महिला नेत्याची कॉपी 4-4.5 लाख मतदान घेणाऱ्या नेत्यांनी करावी. एवढी वाईट वेळ आली आपल्यावर. म्हणजे आई बसली आहे असं हिडीसपणे म्हणणाऱ्या किंवा रामराय तुम्ही सीतेला का सोडलं असं म्हणणारी, अहो रेड्याला शिकवलं हो, आम्हाला शिकवू दिलं नाही असं म्हणणारी बाई जेव्हा उद्धव ठाकरेंच्या जवळ जाते तेव्हा त्यांना आपलं हिंदुत्व दाखवण्यासाठी वारकऱ्यांची सेवा करावी वाटते आणि त्या मागच्या वारीत जाऊन पोळ्या भाकरी करण्याची सेवा बजावतात. व्हिडिओ बघा. पाहिला? आता हा व्हिडिओ असाच्या असा डोळ्यासमोर ठेवा, असाच्या असा. मी आमच्या स्वप्नील कुमावतला सांगतो की बाबा हा व्हिडिओ असाच चालू दे आणि 2 अँगलचे व्हिडिओ सुप्रिया सुळे यांचे आहेत. जरा ते 2 व्हिडिओ दाखव, म्हणजे अंधारेंची कॉपी सुप्रिया ताई कशी करतात हे तुमच्या लक्षात येईल. बघा. पाहिलं? आता भाजी कोणती केली असावी? भाजी म्हणजे बेसन असावं, बटाट्याची असेल. छे, बटाटा बेसन असलं काही नसतं. ते इथे वांग्याची भाजी केली असावी. वांग्याची, ते शेतामध्ये पिकलेले करोडो रुपयांचे वांगे, म्हणजे ज्वारीची भाकरी आणि वांग्याची भाजी असा बहुतेक मस्त मेनू सुप्रिया सुळे यांनी वारकऱ्यांच्यासाठी घडवलेला असावा. पण थांबा, जे वांग्याला आमच्याकडे एकटांगी मुर्गा म्हणतात. एकटांगी मुर्गा, त्याच्यावर एक ताज असतो तसं त्या कोंबड्याच्या डोक्यावरही ताज असतो तसा. ते त्याहीपेक्षा मला एक गोष्ट महत्त्वाची म्हणायची आहे की वारकरी संप्रदायात माळ घातली जाते, माळ घातली जाते आणि ही माळ घालून मी अभक्षभक्षण करणार नाही, अपेयपान करणार नाही असा शब्द विठ्ठलाला द्यायचा असतो आणि स्वतः पाळायचा असतो. म्हणजे जो सामिष भोजन करत नाही तो वारकरी असं म्हटलं जातं. म्हणजे वारकऱ्यांना अजिबात मांसाहार करावा वाटत नाही, म्हणजे परवानगी असत नाही हा शब्द मी नाकारतो. वारकरी स्वतःला परवानगी देत नाही सामिष भोजन करण्याची. दुसऱ्या कोणाच्या नियमांची गरज नाही आहे, स्वतःला परवानगी देत नाही. चतुर्थीला मटण, ग्वाड लागणारे,
वशाट खाल्लं म्हणून मंदिरात न जाणारे, म्हणजे साहेब वशाट खाल्लं म्हणून सिद्धिविनायक मंदिरात गेले नव्हते असं साहेबांच्या कन्येने आम्हाला सांगितलं होतं. चतुर्थीला मटण गोड लागत होतं, येवल्याचं फार छान मिळतं म्हणे, मटण गोड लागत होतं. आणि मटण खाऊन दिवसभर देवळात फिरणाऱ्या ताई आपल्या मटण चोपल्या हातांनी जेव्हा वारकऱ्यांसाठी भाकरी करत होत्या तेव्हा त्या वारकऱ्यांना काय वाटलं असेल याचा विचार. का मोदींना शिव्या घालायच्या? तुम्ही भाकरी करायला फोटो काढून गेलात, त्याचं काही नाही वाटलं. तुम्ही मस्तपैकी चालतं माझ्या पांडुरंगाला ते, असं त्या म्हणाल्या होत्या, चालतं माझ्या पांडुरंगाला ते. दोन्ही वाक्य ऐकवतो. रामकृष्ण हरिवाली आहे, फक्त माळ घालत नाही कारण कधी कधी खाते, मग खरं बोलते बाई. मी काय त्यांच्यासारखी खोटी बोलत नाही. आणि खाल्ला माझा पांडुरंगाला चालतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? खरं आहे की नाही? आमची आई पाहिलं, म्हणजे तुमच्या पांडुरंगाला मटण चालतं, तुम्ही चतुर्थीला मटण फार गोड लागतं असं म्हणता, आणि ज्या सामीज भोजनाला वारकरी टाळतात त्यांच्यासाठी त्याच हाताने जाऊन भाकरी करता. बरं, करता ते करता कॉपी आमच्या सुषमा अंधारेंची करता. सुषमा अंधारेंची कॉपी करावी लागावी एवढी वाईट वेळ सुप्रिया सुळेंच्यावर आली असेल तर बाबा आनंद आहे. नमस्कार.